नमस्कार रसिक श्रोते हो, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी तर ऐकायला सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे माझा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. मागच्या ज्या 3 गोष्टी आपण ऐकल्या त्याच्यामध्ये पुनर्जन्म, देवाचा हिशोब आणि देवाचं गणित, या तिन्ही कथा आपण कर्माचा सिद्धांत याच्यावर आधारित ऐकल्या. आजची जी कथा आहे तीसुद्धा मी थोडीशी त्याच्यावरच आधारित घेतलेली आहे. पण आजची कथा आहे जे उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध लेखक मुंशी प्रेमचंद यांची ही कथा आहे. मुंशी प्रेमचंद यांनी अनेक कादंबऱ्या, जवळजवळ 224 कथा लिहिलेल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी गोदान ही कादंबरी अतिशय गाजलेली आहे. ही जी कथा आहे ती स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे, जवळजवळ 1935 सालची. त्यामुळे त्या काळचा जो देखावा असेल किंवा किमती असतील त्या डोळ्यासमोर ठेवून आपण ही गोष्ट ऐकायची आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे बोध. बिल्लोर नावाचं एक उत्तर प्रदेशमध्ये गाव होतं. त्या गावामध्ये पंडित चंद्रधर नावाचे एक शिक्षक होते. गाव तसं मोठं होतं कारण तिथे तहसीलदार कचेरी होती. त्या गावामधल्या शाळेमध्ये हे पंडित चंद्रधर हे शिक्षक म्हणून होते. स्वभावाला अतिशय गरीब, तसेच परिस्थितीला सुद्धा अतिशय गरीब. त्यांचा पगार जेमतेम 10 ते 12 रुपये. त्या काळी सोनं हे 50 ते 60 रुपये तोळा होतं. त्या काळामध्ये 10 रुपये पगार म्हणजेच अतिशय गरिबी. ह्या गोष्टीचीच खंत जरा ह्या पंडित चंद्रधरांना असायची. महिन्याच्या अखेरीला हातातोंडाची गाठ कशी पडेल ह्याची त्यांना चिंता असायची. घरी 5 माणसं खाणारी होती आणि त्याच्यामध्ये वर कमाई ही गोष्टच नव्हती. मजुरी केलेली बरी इतकी त्यांची परिस्थिती वाईट होती. कधीकधी आपल्या ह्या परिस्थितीला ते अतिशय कोसत असत. त्यांना त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असे. कारण त्याला अजून एक होतं. कारण त्यांच्या त्या पडक्या छोट्याशा घराच्या 2 बाजूला 2 सुंदर बंगले होते. उजव्या बाजूचा जो बंगला होता तो होता ठाकूर अतिबल सिंग यांचा. हे जे ठाकूरजी होते ते पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबल होते. त्यांचाही पगार जवळजवळ ह्या चंद्रधराने एवढाच होता, 15 रुपये. पण वर कमाई भरपूर. तसंच डाव्या बाजूला जो बंगला होता तो होता मुंशी वैजनाथ यांचा. हे मुंशी वैजनाथ तहसीलदार कचेरीमध्ये होते, कारकूनच होते. त्यामुळे त्यांचाही पगार जेमतेम 10-15 रुपये. पण वर कमाई होती. त्यामुळे ह्या दोघांच्याही घरामध्ये उंची फर्निचर, घरात नोकरचाकर, दारामध्ये घोडागाडी आणि मुलांना रोज संध्याकाळी मिठाई, अंगावरती छान छान कपडे, खायला दूध, तूप, ताक, मिठाया, अगदी मौज होती. ह्या गोष्टीचीच खंत आणि सल जरा पंडित चंद्रधरांना होती. त्यांना वाईट वाटायचं की मी एवढा ज्ञानी आहे, मी एवढा जीव ओतून सगळ्या मुलांना शिकवतो, पण मी माझ्या कर्तव्यात एवढा चांगला असूनसुद्धा परमेश्वराने माझी ही काय अवस्था करून ठेवली. मी किती गरिबीत आहे. आणि ह्यांचा रुबाब बघा. ह्यांना बाजारामध्ये येता जाता मोठे मोठे शेठजी सलाम करतात. ह्यांना बाजारामध्ये वेगळाच भाव असतो. त्यांच्यासाठी वेगळ्या गोष्टी फुकट मिळतात. कितीतरी गोष्टी फुकट घेऊन ते सहज घरामध्ये राहतात. ह्या गोष्टीची जरा खंत, जरा सल या पंडित चंद्रधरांना होती. पण चंद्रधरांचं शिकवणं इतकं छान होतं की ते विद्यार्थीप्रिय होते. ह्या चंद्रधरांची गरीब परिस्थिती पाहून हे दोघंही शेजारचे मध्ये आधे छोटीशी मदत करत असत. कधी त्यांना दूध, ताक ह्या गोष्टी देत, कधी घरात उरलेली भाजी देत. आणि त्यामुळे जरा या पंडित चंद्रधरांना लाजीरवाणं वाटत होतं, पण उपाय नव्हता.
ह्या दोघांचं लांगुलचालन करण्याशिवाय त्यांना उपाय नव्हता. असेच दिवस सरत होते. एकदा ह्या मुन्शींच्या आणि ठाकूरांच्या मनात येतं, चला अयोध्या यात्रा करूया. सगळं कुटुंब पण मागे लागतं. त्यामुळे 2 कुटुंब जवळजवळ 10 माणसं घेऊन अयोध्येची यात्रा करायची म्हणजे कोणीतरी मदतीला पाहिजे. दोघंही तसे जरा चालू असल्यामुळे ते म्हणतात, चला पंडित चंद्रधरांना बरोबर घेऊन चला. चंद्रधर हात जोडून म्हणतात, ठाकूरजी आणि मुन्शीजी, मला तर काही जमणार नाही. एवढा अयोध्येचा खर्च करणार कोण? आणि त्यात मला माझी बाकीची कामंसुद्धा खूप आहेत. असं म्हटल्यानंतर दोघंजणं आग्रह करतात आणि म्हणतात, ते काही काळजी करू नका. तुमचा येण्या जाण्याचा, राहायचा, खायचा सगळा खर्च आम्ही करू. मग असं म्हटल्यानंतर जरा विचार करतात. पंडित म्हणतात, चला जर जाण्या येण्याचा खर्च, राहण्या खाण्याचा खर्च होत असेल तर तेवढीच आपली अयोध्येची यात्रा होईल, रामलल्लांचं दर्शन होईल. ठीक आहे म्हणतात, येतो. अयोध्येला निघायचा दिवस येतो. खूप सामान भरून हे 10 जणं आणि हे पंडित हे त्या स्टेशनवर जाऊन उभे राहतात. अयोध्येला जाण्याची ट्रेन येते. गाडी आल्यानंतर पाहतात तर सगळी गाडी पूर्ण भरलेली, भरगच्च गर्दी. आतमध्ये शिरायला जागा नाही. स्टेशनवर सुद्धा गर्दी असते. धावपळ करत दोघं कसेबसे आपल्या कुटुंबाला घेऊन 2 डब्यांमध्ये शिरतात. 2 डब्यांमध्ये शिरल्यानंतर पंडित जातात ते ठाकूर अतिबल सिंग यांच्याबरोबर. डब्यामध्ये शिरतात. ठाकूरजींबरोबर त्यांचं कुटुंब असतं, 3 मुलं असतात. बघतात तर ट्रेनमध्ये 2 मोठ्या बाकड्यांवर 2 बलदंड प्रवासी निवांत झोपलेले असतात आणि बाकीचे प्रवासी उभे असतात. ते पाहून हे तर पोलीस हेड कॉन्स्टेबल, त्यांच्या डोक्यात तिडीक शिरते. लगेच ओरडतात, असं काय झोपलायत? तिकीटं तर आम्ही पण काढली आहेत ना, चला चला उठा, जागा द्या. असं म्हटल्यानंतर त्यातला एक तो आडदांड प्रवासी उठून नुसता बघतो निवांत या ठाकूरजींकडे आणि म्हणतो, तुम्ही उभेच बरे, आणि परत झोपून जातो. त्याची ही मगरुरी पाहून या हेड कॉन्स्टेबलच्या डोक्यात राग शिरतो. तो म्हणतो, आता उठतो का घालू लाथ? पण तो प्रवासी उठून म्हणतो, ओ हे तुमचं पोलीस स्टेशन नाही आहे रुबाब दाखवायला. असं म्हटल्यानंतर ठाकूरजी चपापतात आणि म्हणतात, कोण रे तू, आणि तू मला काय एवढा राग करतोयस? असं म्हणल्यानंतर तो म्हणतो, ठाकूरजी तुम्हाला आठवणार नाही, पण तुम्ही मला एकदा गुप्त हेर म्हणून पकडलं होतं. माझी तर काहीच चूक नव्हती, पण तुम्हाला फक्त माझ्याकडून पैसे उकळायचे होते. 12 रुपये घेतलेत आणि तेव्हाच मला सोडलं. मग ते म्हणतात, अरे मग उपकारच केले तुझ्यावर. 12 रुपये घेऊन सोडलं, नशीब समज तुझी हाडं मोडली नाहीत आणि तुला जेलमध्ये टाकलं नाही. असं म्हटल्यानंतर तो उठून बसतो आणि म्हणतो, आता मी पण तुमच्यावर उपकार करतोय. तुम्हाला गाडीतून बाहेर फेकत नाही आहे आणि तुमची हाडं मोडत नाही आहेत. हाडी पसली एक होईल आणि कधी मरून पडाल कुठे हे कळणार नाही. असं म्हणल्यावर मात्र ठाकूर जरा चपापतात. बरोबर लहान मुलं आहेत, कुटुंब आहे आपलं, अशा लोकांच्या नादी लागणं बरोबर नाही. असा विचार करून शेजारी झोपलेल्या बाकड्यावरच्या माणसाला ते विनंती करतात, तुम्ही जरा तुमचं सामान खाली ठेवाल का, म्हणजे माझी मुलं बसतील तिथे. तो माणूस तर चवताळूनच उठतो. तो म्हणतो, तुम्ही तर माझ्याशी बोलूच नका, अकारण तुम्ही मला मारलेलं आहे. तो म्हणतात, आता मी काय केलं तुला? तर तो सांगतो, एका जत्रेमध्ये फक्त गर्दी पांगवायची यांनी तुम्ही मला किती मारलं दांडक्यानी. माझी इच्छा होती की बाजूला जावं, पळून जावं, पण तुम्ही मला सोडलं नाहीत आणि माझा काहीही गुन्हा नसताना तुम्ही मला खूप मारलेलं आहे. त्यामुळे मला तर वाटतं मारून मारून तुमची चटणी करावी. असं म्हणल्यावर मात्र हेड कॉन्स्टेबल असूनसुद्धा या ठाकूर अतिबल सिंगच्या पायाखालची जमीन सरकते. बापरे म्हणतो, चला इथून. आणि ते ठरवतात की पुढच्याच स्टेशनला डबा बदलायचा. दारापाशी जाऊन उभे राहतात. स्टेशन येतं आणि स्टेशनवर उतरणार तेवढ्यातच तो आडदांड माणूस येतो आणि ह्या ठाकूरजींना स्टेशनवर ढकलून देतो.
तोंडावर ते आपटतात, जखमा होतात, पण बोलू तर काहीच शकत नाहीत, कारण गाडी सुटायची वेळ झालेली असते. पटापट सामान घेतात, दुसऱ्या डब्यामध्ये चढतात. ही त्यांची अवस्था. इकडे दुसऱ्या डब्यात शिरलेले जे मुंशी असतात, त्या डब्यामध्ये तर तिळभरही जागा नसते. दारापाशीच आपली 2-3 मुलं आणि आपली बायको घेऊन ते कसे बसे बसलेले असतात. त्यांना तर खूप उंची दारू प्यायची सवय असते. बरोबर त्यांनी दारूची बाटली पण आणलेली असते. त्यामुळे प्रत्येक स्टेशनला उतरायचं, तिथल्या स्टेशनवरचं पाणी घ्यायचं, ते दारूत घालायचं आणि प्यायचं. असं त्यांनी सगळ्या स्टेशनभर चालवलेलं असतं. या प्रवासामध्ये अर्थातच वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी पिल्यामुळे आणि सतत दारू पीत बसल्यामुळे त्यांना उलट्या आणि जुलाबांचा त्रास सुरू होतो. बेजार होऊन जातात, अंगातली शक्ती जाते, अंगामध्ये ताप भरतो आणि अयोध्येला जायच्या आधीच मध्येच कुठल्या तरी स्टेशनला उतरावं असं ठरवून ते मधल्या एका स्टेशनला उतरतात. त्याबरोबरच ठाकूर सिंगनासुद्धा उतरून घ्यायला सांगतात. ठाकूरसुद्धा उतरतात, हे मुंशीसुद्धा उतरतात, अर्थात त्यांच्याबरोबर पंडित चंद्रधरसुद्धा उतरतात. आता अशी वेळ येते की ह्या मुंशींना एक पाऊलसुद्धा टाकता येत नव्हतं. शेवटी त्यांना एका झोळीत घालून स्टेशनच्या बाहेर एका झाडाखाली बसवतात आणि आजूबाजूला हॉस्पिटल शोधायला लागतात. म्युन्सिपाल्टीचं एक हॉस्पिटल दिसतं. तिथे जातात तर डॉक्टर तर नसतातच, कंपाऊंडर असतो. त्या कंपाऊंडरचं नाव जोखेलाल. ह्या जोखेलालला सांगतात की आम्ही बिल्लोरहून आलेलो आहोत आणि असा आमचा एक पेशंट आहे आणि अत्यवस्था आहे. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो, कोण आहे बिल्लोरचं? मग ते सांगतात, मुंशी वैजनाथ. असं सांगितल्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे, पेशंटला इकडे घेऊन या. म्हणतात, अहो त्यांच्या अंगात चालायची सुद्धा, बसायची सुद्धा ताकद नाही आहे, ते कसे इथे येतील? तुम्ही जरा येऊन तिकडे पाहता का? तो म्हणतो, मला हॉस्पिटल सोडून जायला परवानगी नाही आहे, त्यामुळे त्यांनाच तुम्ही इकडे घेऊन या. शेवटी झोळीत टाकलेले मुंशी असेच हॉस्पिटलमध्ये येतात. हॉस्पिटलमध्ये आल्यावर तो लगेचच कंपाऊंडर थांबवतो. तिथेच थांबा, त्यांना पायरीवरच बसवा. तो म्हणतो, हो एखादी खाट द्या त्यांना झोपायला. तो म्हणतो, हॉस्पिटलमध्ये एकही खाट रिकामी नाही आहे, त्यांना पायरीवरच बसवावं लागेल आणि 10 रुपये काढा, औषध हवं असेल तर. असं म्हटल्यावर ठाकूर म्हणतात, अरे म्युन्सिपाल्टीचं हॉस्पिटल आहे ना, मग तिथे तर सगळी फुकट औषधं मिळतात. तो म्हणतो, फुकट मिळत असतील, पण मी नाही देणार. त्यांनी मला 10 रुपये दिले तर एका दिवसाचे 10 रुपये घेऊन इथे पायरीवर बसायला देईन आणि औषध देईन. बघा पटत असेल तर, नाही तर घेऊन जा त्यांना. त्याचा हा आवाज ऐकल्यानंतर मुंशींना तो आवाज ओळखीचा वाटतो. मुंशी वैजनाथ त्याला विचारतात, का रे, तू कधी बिल्लोरला आलायस का? असं म्हणल्यानंतर तो म्हणतो, हो आलोय. मग तू मला ओळखलं नाहीस का? मी वैजनाथ मुंशी. असं म्हणतात. तो म्हणतो, तुम्हाला कोण विसरेल हो, माझं गाव हेच आहे, पण माझी शेती बिल्लोरला आहे, त्यामुळे शेत सारा भरायला मी कचेरीत येत असतो. दर 6 महिन्यांनी येतो. शेतसारा तर मी अगदी वेळेवर भरत असतो, तरीसुद्धा शेतसारा भरण्यासाठी तुम्ही मला संध्याकाळपर्यंत पायरीवर बसवून ठेवता आणि वरती 10-12 रुपये घेतल्याशिवाय मला शेतसारा भरून देत नाही. तुम्ही मला पायरीवर बसवता ना, आज तुम्ही पायरीवर बसा आणि मला 10 रुपये दिल्याशिवाय मी औषध देणार नाही. झालं. मुंशी म्हणतात, चला द्या याला 10 रुपये. बघतात तर त्यांच्या लक्षात येतं, अरे पैशाची बॅग तर आपली घाईघाईत ट्रेनमध्येच विसरली. कपाळाला हात लावतात. आता काय करायचं? तो म्हणतो, काही करा, पण माझे मला 10 रुपये द्या. शेवटी बायकोची अंगठी गावामध्ये विकतात. त्याचे पैसे 10 रुपये ह्या कंपाऊंडरच्या हातावर, जोखेलालच्या हातावर ठेवतात आणि तो त्यांना औषध देतो. पहिल्या दिवशी तर औषधाचा काहीच उपयोग होत नाही. मुंशी वैजनाथ ह्यांची तब्येत अजूनच ढासळते. आता काय करायचं? दुसऱ्या दिवशी मात्र 10 रुपये घेऊन तो बरोबर औषध देतो. मुंशींची तब्येत सुधारते आणि ते पुढच्या अयोध्येच्या प्रवासाला निघतात. अयोध्येमध्ये पोचतात. बघतात तर सगळ्या धर्मशाळा ह्या भरगच्च भरलेल्या असतात. एकाही धर्मशाळेमध्ये राहायला जागा नसते.
आता काय करायचं? शेवटी शरयू नदीच्या किनाऱ्यावरच्या वाळूमध्ये सगळेजण पथारी मांडतात आणि प्रवासाने दमलेले तिथेच आडवे होतात. खरं तर ढग भरून येत असतात. ह्यांच्याबरोबरचे पंडित सुद्धा थकलेले असतात. तेही बसतात. तेवढ्यात त्यांना लांबून एक माणूस येताना दिसतो. तो येतो ह्यांच्याजवळ आणि ह्यांना विचारतो, तुम्ही पंडित चंद्रधरच ना? असं म्हणल्यावर ते म्हणतात, हो मी पंडित चंद्रधर. तू मला कसा ओळखतोस? तो म्हणतो, मी तुमच्या शाळेत होतो. मी तुमचा विद्यार्थी. आता मी इथे म्युन्सिपाल्टीमध्ये कामाला आहे. तुम्ही इथे कसे काय? मग तो सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो, मला एकाही ठिकाणी आम्हाला धर्मशाळेमध्ये राहायला जागा मिळत नाही आहे. तो म्हणतो, हो तुम्ही कशाला काळजी करता गुरुजी? तुम्ही चला माझ्याबरोबर. तुम्ही एकटेच आहात का? असं म्हटल्यावर ते म्हणतात, नाही माझ्याबरोबर ही 10 माणसं आहेत. असू देत म्हणतो, काही काळजी करू नका, चला माझ्याबरोबर. त्यामुळे ठाकूर आणि मुन्शी ह्या दोघांचंही कुटुंब घेऊन पंडित चंद्रधर आपल्या विद्यार्थ्याच्या घरी जातात. खूप मोठा वाडा असतो. हे सगळे 10 जण आलेत म्हणल्यावर त्यांची राहण्याची खाण्याची अतिशय उत्तम सोय होते. खायला तर चांगली पुरी भाजी शिरा गोड पदार्थ, दिमतीला नोकर चाकर आणि ऐस पैस वाडा. ह्याच्यामुळे त्यांचे 3 दिवस अगदी सुखाचे जातात. रात्री जेव्हा हे पंडित झोपायच्या आधी विचार करायला लागतात की अरे खरंच मी काय कमवून ठेवलंय? ह्या कमवण्यालाच खरं तर अर्थ आहे. मुन्शींची अवस्था काय झाली होती? मरणाला टेकले होते. आणि हेड कॉन्स्टेबल ठाकूर एवढे बलदंड, एवढ्या मोठ्या पोस्टवरचे, पण त्यांची काय अवस्था होती? लोक आपल्याला वाटतं त्यांना मान देतात, पण ह्या मान देण्याला काही अर्थ आहे का? आज मी जे कमवलंय ते ह्यांनी नाही कमवलंय. पैशाची गरिबी असू दे, पण माझ्यासारखा मान ह्या दोघांनाही मिळत नाही. परमेश्वरा, मी आहे ना त्यात खरंच सुखी आहे. हाच तर कर्माचा सिद्धांत. जो जसं वागतो, जे ज्यांनी पेरून ठेवलंय तेच उगवतं. धन्यवाद.